आघाडीची जोडी संदेश आणि त्याच्या सोबतीनं नागेश ही आघाडीची जोडी आहे. बॉलिंग मार्क वरती सांडशी टीमच्या वतीनं किरण आलेत पहिल्या षटकामध्ये. 4 ओव्हरचा सामना. दोन्ही टीमला हार्दिक शुभेच्छा आपण देऊयात. स्ट्रायकिंग एंड वरती संदेश पहिला चेंडू टाकण्यासाठी बॉलर तयार होतात. चला अधिकचा टाइम आपण घेऊ नका प्लीज. पहिलाच बॉल बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होत. झेल निसटली आहे. रनआउटची शक्यता. गरज होती का या रनची? पोहोचलेत फलंदाज. 2 धावा पूर्ण होत आहेत. पहिल्याच बॉल वरती 2 ठिकाणी रिस्क घेण्यात आलं. स्ट्रायकिंग एंड वरती बॅटिंग टीम कडून रेफर करण्यात आलेला. फिल्डिंग टीम कडून रनआउट साठी रेफर करण्यात आलेला. फिल्डिंग करणाऱ्या टीम कडून ऑब्जेक्ट करण्यात आलेला. स्ट्रायकिंग एंडला रिव्ह्यूची डिमांड. क्रॉस चेक आपण करत आहोत रनआउट साठी. फिल्डिंग लावून ठेवा प्लीज. बॅट्समन सेफ. 2 धावा होतील पूर्ण. पहिल्याच बॉल वरती रिस्क किती घेतोय संदेश. व्हेरी गुड डिसिजन फ्रॉम द अंपायर. 7चा ऑन फील्ड डिसिजन होता. नॉट आउट. क्विक डिसिजन नॉट आउट होता आणि जबरदस्त डिसिजन 7चा. खोदून काढण्याचा प्रयत्न. मिडॉनला क्षेत्ररक्षक पोहोचलेत. वेगानं कंप्लीट केले सिंगल. बिलकुल विचार करत नाहीयेत. संदेशची विकेट कुठल्या हालतमध्ये सांची टीमला हवी आहे ते चित्र आपण पाहतात. 1 रन या बॉलवरती. टीमची धावसंख्या बिनगडी बाद 3 या धावसंख्येवर. दोन बॉल 3 धावा. पहिलं षटक सुरू आहे. प्रगतीपथावरती बॉलिंग करतो किरण. स्ट्रायकिंग एंड वरती आता फलंदाज नागेश. लॉफ करतायत. वी मध्ये खेळलेत. सरळ लॉंग ऑफला. गुड फिल्डिंग. चांगली फिल्डिंग. त्याच दरम्यान आपण पाहतात 1 रन या बॉलवरती मिळते. संघाची धावसंख्या 4. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहूत कशा प्रकारचा चेंडू अडवलेला आहे. टप्पा पडून थोडासा वळण घेत होता आणि त्यानंतर 5 जबरदस्त फिल्डिंग. समोर अनप्रेडिक्टेबल बाउन्स होता परंतु त्यानंतर केलेली दर्जेदार फिल्डिंग. आडवा बॅटनं स्मॅश केलं. सरळ आता मिड विकेटला खेळलेत. खेळाडूकडे नाहीये कुठलाही पर्याय. बॉल चाला सरळ सीमा पार. धावा मिळतात 4. हा चौकार. त्यानंतरचा बॉल केलं आक्रमण. वाईडिश लॉंग ऑफ सीमा पार. संदेशच्या बाट मधून धमाका 6. बॅटिंग संदेशची. फुलटॉस होता. त्याला पाठवलं सर स्क्वेअर लेग. बाउंड्री लाईनच्या बाहेर. सलगचा दुसरा 6. संदेश ऑन फायर नाव. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण झाला. या 2 षटकारांच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे बिनगडी बाद 20 धावा. पुढील मॅचच्या टॉस साठी आपण लगेचच इन्व्हाइट करूयात दोन्ही टीमच्या कॅप्टनला. जाणता राजा शील वर्सेस वडवली बी. आम्ही दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती करत आहोत की आपण त्वरित टॉस करण्यासाठी उपस्थित व्हा.
पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण झालेला. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेले बिनगडी बाद 20. पहिल्याच चेंडूवरती जीवनदान देण्यात आलं होतं संदेशला, अर्थातच बंटीला, आणि त्यानंतर बंटीनं संदेशनं केलेलं आहे आक्रमण. पहिल्या ओव्हरमध्ये 20 धावा, दुसऱ्या ओव्हरला होते सुरुवात. सेकंड ओव्हरमध्ये बॉलिंग मार्कवरती अजय आलेले आहेत सेकंड ओव्हरमध्ये. आणि जशी मॅचला सुरुवात होली आपण ऐकूयात संदीपजी गायकवाड सर यांचा आवाज. धन्यवाद, थँक्यू. धन्यवाद पियुष. पुन्हा एकदा सुरू करूया मॅचला. अजय महाराष्ट्र पोलीस कार्यरत आहेत आणि आज आपल्या संघासाठी पुन्हा एकदा सज्ज झालेत. गोलंदाजी मार्कवरती पहिला चेंडू इथे निर्धाव फेकत असताना सिंगल आणि त्यानंतर निर्धाव चेंडू. संदेश ठाकरे आपण पाहतो चांगल्या पद्धतीने कामगिरी करत असताना. सुरेख फटका समोर चेंडूला पाठवला वाईडिश लॉंग आणि काहू कॉर्नर रिझर्व मध्ये चेंडू आर पास सीमा रे कपार. 7 धावांसाठी खणखणीत षटकार ठोक दिली. एक षटक आणि 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 27 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. इथे पुन्हा एकदा शॉर्ट चेंडू, खराब चेंडूला दिशा दिले. चेंडू फाईन डिझर मध्ये ढकललाय सीमारेषा पार. रस मिनिट 4. इथे आला चौकार. पुन्हा एकदा ठोक डीजे. धन्यवाद डीजे मास्टर. 31 धावा स्कोर कार्ड वरती. एक षटक 4 चेंडूच्या समाप्तीनंतर संदेश फ्लातून फटकेबाजी करतोय. इथे कमबॅक पाहिलं गेलं. निर्धाव चेंडू फेकतोय अजय. 5 चेंडू 11 धावा आतापर्यंत खर्च केला. समोर चेंडू टाकला गेला, थोडा वाईट डिश ठेवला. वाईट लाईन थोडासा किंचित आतमध्ये जाणार चेंडू. डॉट चेंडू निर्धाव चेंडू पाहतोय. दुसऱ्या षटकात दिलं. हा शेवटचा चेंडू रिवास अटेन. दुधारी तलवार पाजवली, तलवारीची धार. चेंडूवरती केला वार. चेंडू जातो सीमारेखा पार. 4 धाव्यांसाठी आला अभ्यंतरीण चौकार ठोक डीजे. थँक्यू डीजे मास्टर. 10 चेंडू 33 धाव्यावरती गेलो संदेश. या स्पर्धेचं पहिलं अर्धशतक झलकवणार का? संदेश ठाकरे अर्थात प्रेमाने त्याला बंटी म्हणतात. मी पाहिलं होतं गत वर्षीय श्रीपती बाबा उमरोली चषकामध्ये काय कामगिरी त्याची. तिथे पंचाच्या भूमिकेत असताना संदेशला जवळून पाहिला खेळताना. चांगली कामगिरी. शील संघाचा कर्णधार
या ठिकाणी उपस्थित झालाय, त्यांचंही मनापासून अधिक स्वागत. आमचे बनवटे मामा जरूर एक सुंदर समालोचक आहेत. जरूर त्यांना विनंती असेल माझी एक बघा, जर खरंच आपलं नेक्स्ट मॅचला आपण शिलच्या मॅचला जरूर आपल्या सोबत जोडलं जावं. या मॅचचा आनंद आपण जरूर घेणार आहेत. 2 षटकामध्ये 35 धावसंख्यावरती नवीन गोलंदाज वासरे खोंड्यामधील एक अफलातून गोलंदाज ओमकार सांची संघाकडून गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. पंचांच्या उजव्या साईडने गोलंदाजी करेल 07 महेंद्रसिंग धोनी. इथे टॉस केला चेंडूला, बराच काल चेंडू हवेमध्ये, इथे चुकी. दरम्यान फलंदाज धावचीत होतोय. टॉस केला होता, बराच काल चेंडू हवेमध्ये होता. हरेश या ठिकाणी माघारी परतणार. पहिला झटका, पहिला अंतरा, पहिला गडी करत पहिल्या विकेटचं बदल. पहिला फलंदाज चला मार्गस्थ. पहिल्या फलंदाजची झाली धावबाच्या स्वरूपात हस्ती आणि बस्ती उद्ध्वस्त. ठोक डीजे. थँक्यू डीजे, धन्यवाद डीजे मास्टर. नागेश माघारी परतलाय. इथे चांगला फटका, गॅप मध्ये ढकलला डिफेक्स्टा. कव्हर इधर मध्ये चेंडू, 1 बाउन्स, सीमारेषा पार. रस मिळतील 4. इथे आला चौकार. ठोक डीजे. थँक्यू जी मास्टर. आपण पाहता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माननीय सुधाकर शेटगारे साहेब चषक किंग मेकर ट्रॉफी आपण या मैदानावरती आजमावता. एक चांगल्या प्रकारची स्पर्धा आपण या ठिकाणी पाहता. गोलंदाज ओमकार पुन्हा एकदा तयार. समोर फलंदाज संदेश ठाकरे. इथे समोर विजेप मध्ये गेलतो वैदेशिक फलंदाज अफलातून कामगिरी करत असताना त्याच्या बॅट मधून येतोय पुन्हा एकदा हाय यूज हँडसम ब्युटिफुल सिक्सर. षटकार. ठोक डीजे. लाजवाब फटकेबाजी पाहतो संदेशची अर्थात बंटी. 12 चेंडू 43 या आकड्यावरती गेलतो. या स्पर्धेमध्ये आपला वैयक्तिक उच्चांक गाठत असताना सुरेखरित्या या स्पर्धेमध्ये आपल्याला 2 संघ जरूर भेटले. जे संघ एक ग्रुपमधून आपण पाहिला गेला मानगाव संघ आज क्वालिफाय झाला आणि काल सी ग्रुपमधून नेवाली संघ. इथे अपरेज यानंतर पाहिलं गेलं. इथे काय घडलं, काय बिघडलं, कितनी बार चलेगा तुम्हारा बल्ला, एक तो घूमेगी मेरी गेंद. बल्लेबाज संदेश बैक टू पवेलियन. ठोक डीजे.